नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या आठवड्याभरातील हवामान अंदाजावर एक नजर टाकूया. वातावरणात बदल होणार आहे आणि मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि त्यानंतर ते क्षेत्र विजयवाडा, चेन्नई आणि विशाखापट्टणम ह्या भागातून पुढे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यावेळी विजयवाडा, जगदलपूर, तिकडे तेलंगणा, आपलं महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यानंतर ते क्षेत्र महाराष्ट्राच्या दक्षिण साईडून, कर्नाटक साईडून थोडीशी पुढे सरकेल असं मॉडेल दाखवत आहे. त्यानंतर पुढे हेच कमी दाबाचं क्षेत्र पुढे पुढे महाराष्ट्राकडे येईल. त्यावेळी पावसाचे वातावरण बदल होईल. दुसरं म्हणजे चक्राकार स्थिती सध्याला कमी दाबाचे क्षेत्र दिल्लीकडे सरकताना दिसत आहे. सध्या म्हणजे 1-2 दिवसात दिल्लीपर्यंत त्या साईडला चक्राकार स्थिती सरकणार आहे. त्यामुळे तिथेही पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. आणि इकडे राज्यामध्ये दक्षिण साईडला कर्नाटकच्या साईडून कमी दाबाच्या क्षेत्राचे जे प्रभाव आहे कर्नाटकातून, त्यावेळी वातावरण चेंज होणार आहे. संपूर्णतः सांगली, दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण व्यापणार आहे ते कमी दाबाच्या क्षेत्रानं सांगली, सोलापूर या भागातून. आणि वाऱ्याची दिशासुद्धा पूर्वेकडून किंवा आग्नेयेकडून दिशासुद्धा बदलण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यावेळी हवेची द्रोणीय स्थिती निर्माण ज्यावेळी होईल त्यावेळी गडगडाटी वातावरण तयार होईल. मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. वातावरण कसं वळीव स्वरूपाचं वातावरण तयार होणार आहे. आणि कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात सुद्धा चांगला असल्यामुळे मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पहाग बदलत पावसाची शक्यता दिसून येते. त्यावेळीची पावसाची परिस्थिती काय पाहूया. आता सध्या पावसाची परिस्थिती 24 तासामध्ये वातावरण चेंज होईल आणि त्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, अकोला, सोलापूर, सांगली या भागातून दक्षिण भागातून लातूरपर्यंत, लातूर, नांदेड, लोणार, पुसद ह्या भागातून परत पुढे विदर्भ पट्ट्यामध्ये नागपूर, गोंदिया ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येते. त्यानंतर उत्तर बाजूने पाहायला गेलं तर अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेस, मालेगाव, नाशिक ह्या पालघर ह्याच्या उत्तरेस बघायला गेलं तर हलक्याशा पावसाची शक्यता दिसते. त्यानंतर 48 तासामध्ये बदल होणार आहे पावसाच्या वातावरणात थोडासा आणि पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. आणि तिथून दक्षिण कोकणपट्टीत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात भागामध्ये सांगली, सोलापूर, अकलूज, विजयपूर, लातूर, परत विदर्भ पट्टा, संपूर्ण विदर्भ पट्ट्यात जोरदार मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये गोंदिया, नागपूर परिसरात पावसाची शक्यता जास्त दिसून येते. आणि लोणार, पुसद, अकोला, जळगाव, मालेगाव, नंदुरबार ह्या भागात मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. तिथून पुढे पावसात चेंज होईल. थोडा असा बदल होईल, वातावरणातही बदल होईल आणि तिथून पावसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता दिसून येते. हे असेच आता सध्याला जर पाहायला गेलं किंवा 5-6 दिवसांनी पाहायला गेलं तरी आठवड्यामध्ये तर कर्नाटकातून पावसाची शक्यता जास्त आहे. कर्नाटकातल्या काही भागातून तसेच तेलंगणा, विजयवाडा, चेन्नई ह्या भागात पावसाची शक्यता आहे. संपूर्ण कर्नाटकमध्ये गडगडाटी वातावरण आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बऱ्यापैकी चांगली आहे. कोकणपट्टीत पण चांगली आहे. घाट परिसरात पावसाची शक्यता चांगली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित देशामध्ये पाहायला गेलं तर देशामध्ये उत्तर भारतामध्ये संपूर्ण हिमाचल प्रदेश वगैरे आहे त्या भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. दिल्ली, आग्रा ह्या बाजूला सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला नवीन अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.